नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पगारवाढ या मागणीसाठी आणि दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे 700 चालक वाहकांनी बेमुदत संप पुकारला आहे. आनंदनगर TMT डेपो बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. या डेपोतून ठाणे, कळवा आणि मुंब्र्यातील विविध भागामध्ये बसेस रवाना होत असतात. यामुळे प्रवाशांना आपल्या कामावर जाण्यास विलंब होत असून महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसणार आहे. 20,000मध्ये आमचं घर चालत नाही, त्यामुळे वेतनवाढ करावी व बस वेळेत नाही आली तर वेगळ्या मार्गाला गेली तर दंड आकारला जातो, ते करू नये यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलक चालक वाहकांनी केली आहे. या संदर्भातील अधिक माहिती हुसेन पठाण आणि समीर भोसले या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. कामगार एकजुटीचा अमर रहे कामगार एकजुटीचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, कामगार एकजुटीचा अमर रहे दिघे साहेब अमर रहे दिघे साहेब अमर रहे कामगार एकजुटीचा पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, अमर रहे दिघे साहेब अमर रहे कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा एक है बाबासाहेब आम्ही ठाणेकरांची माफी मागतो. आमचा कुठलाही हेतू नाही ठाणेकर नागरिकांना त्रास देण्याचा, परंतु आम्ही या महागाईची झळ सोसत आहोत. त्या कारणाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कित्येक वर्ष झाले आम्ही तुटपुंजा पगारामध्ये काम करत आहोत. 14,000 ते 20,000मध्ये कुणाचंही घर चालत नाही. कितीही काटकसरीने संसार केला तरी महागाईची झळ बसते. मुलांचं शिक्षण, दवाखाना, आईवडिलांचं आजारपण वगैरे हे पूर्ण करू शकत नाही. 80% ते 90% कामगार हा भाड्याने राहतो. या महागाईमध्ये त्याला घर चालणं अशक्य आहे. वारंवार प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की तुम्ही यांची पगारवाढ करून द्या, किंवा जो नियम शासनाचा आलेला आहे पगारवाढीचा 14 ऑक्टोबर 2024 पासून, त्यानुसार यांनी पगारवाढ दिली नसल्या कारणास्तव आज या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे. तरी आमची परत एक विनंती आहे, ज्या बेसिकमध्ये वाढ झालेला आहे त्यानुसार आमचा PF, HRA, DA याच्यामध्ये वाढ करून देण्यात यावी, जेणेकरून आमचा पगार समाधानकारक होणार नाही. ॲटलीस्ट आम्ही या महागाईमध्ये जगण्यासाठी अजून एक प्रयत्न करू. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
14 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या वर्षाअखेरच्या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असणारी 27,655 प्रकरणं निकाली काढली असून जिल्हा अव्वल ठरला आहे. यामध्ये 30, 20 आणि 10 वर्ष जुनी प्रलंबित 1037 प्रकरणेही निकाली काढण्यात यश आलं आहे. प्रलंबित व दावा दाखलपूर्व एकूण 45,947 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये 2,48,14,14,267 एवढ्या रकमेची तडजोड झाली अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली आहे. लोक अदालतीमध्ये एकूण 27,655 प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली आहेत. वर्षभर असा एकूण 1,13,350 न्यायालयात प्रलंबित प्रकरणे निघाली आहेत. ऑनलाईन व व्हॉट्सअपच्या मदतीने वैवाहिक वादाच्या एकूण 82 प्रकरणांमध्ये यशस्वी समेट झाला व त्यापैकी 12 प्रकरणांमध्ये पती-पत्नी एकत्र नांदाव्यास गेले आहेत. बहुतांश प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. Here in Thane, since I have assumed office for the past 1 year, is doing quite well. Especially the Motor Accident Claim Tribunal, under the leadership of Madam Shaha, I have seen that they are disposing very good number of matters in Lok Adalat, including high value claims. Even the public sector companies are taking extensive efforts and they are interested in settling the matters. But still, I am not complacent. ठाण्यात नाशिक मुंबई हाईवेवरती कॅब कार अडवून पुलिस और कस्टम पुल पीछे से आ रहे हैं, आप गाडी रोको अशी बतावणी करीत कॅब चालकाला आप गाडी बंद करो असं गावठी कट्ट्याचं धाक दाखवत 7 जणांच्या टोळीने भारतीय आणि परदेशी चलन असे एकूण 12,29,000 रुपयांची रोकड असलेल्या 2 बॅग घेऊन पोबारा केला. कोणतेही धागेदोरे नसताना त्या टोळीतील 7 जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश असून अटकेतील टोळक्याकडून चोरीला गेलेली रक्कम तसेच गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या, गावठी कट्टा, जिवंत काडतुसं, मोबाईल असा 21,97,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच अटकेतील टोळीला येत्या 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली आहे. 5 डिसेंबर रोजी कापूरवाडी राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री 11:30-12च्या दरम्यान जबरी चोरीचा प्रकार घडला. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेय खंडणी पथकाचे अधिकारी आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे, ACP डोंगरे, API तारमळे, कापडनीस, API आणि PSI राठोड, PSI तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला. यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या वेळी जात होत्या. त्यांची गाडी, त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये 2 मोटरसायकल आणि इतर आरोपींनी अडवून त्यांच्याकडची जी रोख रक्कम होती तो लुटण्याचा प्रकार झाला. त्या अनुषंगानं खंडणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी टीमने तपास केला. त्यामध्ये अद्याप तो एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यामध्ये आहे. या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 21,97,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यामध्ये एक इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम 7.5 लाख, ज्यामध्ये 1 लाख भारतीय चलनातील नोटा आहेत आणि 7.5 लाखाच्या दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा आहेत. असा अद्यापर्यंत एकूण तपास सुरू आहे. याच्यामध्ये प्रेम चंदानी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला जो मुख्य आरोपी आहे आणि ह्या एकूण 6 आरोपीपैकी नीता नावाची जी महिला आरोपी आहे तिनं या संपूर्ण प्रकरणाची टीप दिलेली आहे. ती फिर्यादी सुनीता पिल्ले यांच्या परिचित आहे, ओळखीची आहे. तिनं त्या संपूर्ण प्रकरणाची टीप दिलेली आहे आणि गुन्हा घडवून आणलेला असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्याचबरोबर मुख्य आरोपी प्रेम हरचंदानी ह्याच्यावर देखील अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्याचबरोबर या आरोपींनी महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत याचा देखील तपास सुरू आहे. सर, गावठी कट्टा यांनी कुठून आणलेला आहे? गावठी कट्टा आम्ही तपासामध्ये जप्त केलेला आहे. तो देखील कुठून आणलेला आहे, त्यांनी कुठून खरेदी केलेला आहे त्याचा देखील तपास सुरू आहे.
ठाणे पश्चिम येथील स्टेशन रोडवरील वामन शंकर मराठे ज्वेलर्स या दुकानामध्ये धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. 2 अज्ञात चोरट्यांनी जवळपास 7 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले असून चोरी केलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे. या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांचे अचूक वजन आणि किंमत अद्याप मोजणीच्या प्रक्रियेत असल्याने अधिकृत तपशील येणं बाकी आहे. घटनेचा तपास सुरू असून पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या चोरीने संपूर्ण ठाणे शहरामध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चल ढाकणे मॅडम. व्यंगत्वावरती मात करून कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहील. संवेदनशील अशी ही मुलं विशेष मुलं असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टिकोनाने महापालिका प्रयत्न करेल, असं नमूद करीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विशेष मुलांना त्यांच्या पालकांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक दिव्यांग दिन हा 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेने डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा दिन साजरा केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी गोदेपुरे, अनघा कदम, जिद्द शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्टे, दिव्यांग कला केंद्राचे किरण नागती यांच्यासह दिव्यांग मुलांचे पालक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरे रे रे ते अरे वा या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहावयास मिळाला. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचं कौतुक केलं. दिव्यांग मुलांनी सादर केलेले नृत्य, गाणी यावरती रसिकांनी एकच ठेका धरला. गणेश वंदना, सत्यम शिवम सुंदरम, डीपीडी डिपांग, वाजली की बारा, डिपाडी डिपांग, अभंग, कोळी गीते यांसह विविध गाणी दिव्यांग कला केंद्रांच्या विशेष मुलांनी सादर केली. या कार्यक्रमाच्या वेळी दृष्टीहीन वादकांनी गाण्यांना साथ दिली. मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली आहे. तसंच दृष्टीहीन गायकांनी अविट गोडीची गाणी सुरेल आवाजामध्ये गात रसिकांना मंत्रमुग्ध केलं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.